तर सगळ्यात आधी आपण डोशाचं बॅटर तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 कप वरई घेतली आहे, यालाच भगरसुद्धा म्हणतात, आणि अर्धा कप साबुदाणा घेतला आहे। आता यात पाणी घालायचं आणि 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर साबुदाणा आणि भगर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यात अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि 4 ते 5 तास हे भिजत ठेवायचं। हे तुम्ही रात्री सुद्धा भिजत ठेवू शकता, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन याचे डोसे बनवता येईल। हे तुम्ही जितक्या जास्त वेळ भिजत ठेवाल तेवढेच डोसे छान मऊ तयार होतात। आता 4 तासानंतर पाहूया। साबुदाणा असा हाताने दाबून बघायचा, बघा पूर्ण व्यवस्थित मुरला आहे। आता यातलं हे वरचं पाणी वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटताना यात खूप जास्त पाणी ठेवू नका, थोडंच पाणी असू द्या। 3 ते 4 मिनिटं हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं। यात साबुदाणा किंवा भगरचे कण राहायला नको। तर बघा अशा प्रकारे मी हे अगदी बारीक वाटून घेतलं आहे। हे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता 3 ते 4 मिनिटं चमच्याने हे चांगलं फेटून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून अर्धा तास हे मुरू द्यायचं। हे डोशाचं बॅटर ठेवून सुद्धा आता अर्धा तास झाला आहे। आता परत बॅटर असं 3-4 मिनिटं फेटून घ्यायचं। हे फेटून घेतलं की यावर जाडी छान पडते। हे डोशाचं बॅटर जर थोडं घट्ट वाटत असेल तर यात पाणी घाला, पण खूप जास्त पातळ करू नका, तव्यावर बॅटर पसरवता आलं पाहिजे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ज्यावेळी आपण डोसे बनवतो त्यावेळी थोडासा इनो किंवा सोडा घालायचा। जर तुम्ही उपवासाला इनो खात नसेल तर नाही घातला तरी पण चालेल। इनो किंवा सोडा घातला तर डोशावर जाडी खूप छान पडते। तर आता आपण याचे डोसे बनवून घेऊयात। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने तवा पुसून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि बॅटर तव्यावर सोडून असं पसरून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे डोसे बनवून घ्या। बघा छान जाडी पडली आहे। वरून चमच्याने तूप सोडायचं, तुपाऐवजी तेल सुद्धा लावू शकता किंवा तेल किंवा तूप न घालता हे डोसे बनवता येते, अजिबात तव्याला चिटकत नाही। डोसा आता आपण पलटून घेऊया। बघा मस्त जाळीदार डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे हे सगळे डोसे बनवून घ्यायचे। हे डोसे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि खूप छान लागतात। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्री पाण्यात भिजत ठेवला होता। साबुदाणा भिजवताना तो आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालून साबुदाणा भिजत ठेवायचा। आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून आणि सोलून घेतले आहे। हे यामध्ये किसून घालायचे। बटाटे तुम्ही स्मॅश करूनही घालू शकता, पण असे किसून घातले की थालीपीठ छान होतात आणि थालीपीठ बनवताना ते तुटत नाही। तर दोन्ही बटाटे मी किसून घातले आहे। आता 3-4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घालायच्या। मिरच्या मोठ्या मोठ्या कट केल्या की त्या मग थालीपीठ भाजताना बाहेर निघतात, त्यामुळे मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घ्या किंवा मिरचीचा ठेचा घालू शकता। त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं पावडर घालायची। जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर जिरं नाही घातलं तरी पण चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यात मी पाव चमचा लाल तिखट घालते। थोडंसं लाल तिखट घातलं की थालीपीठाला रंग छान येतो। 2 ते 3 चमचे दही घालायचं, दह्यामुळे छान आंबट टेस्ट येते। दही नसेल तर 1 लिंबू पिळून घाला। लिंबू घातल्यानंतर ही थालीपीठ खूप छान होतात। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता यात पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाण्याचा अगदी बारीक कूट करायचा, यामुळे थालीपीठाला बाइंडिंग चांगली येते आणि ते चवीलाही छान लागतात। आता आपण याचा गोळा बनवून घेऊया। साबुदाणा मळताना यात पाणी अजिबात घालायचं नाही। बघा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा। आता आपण याचे लगेच थालीपीठ बनवूयात। त्यासाठी इथे पोळपाटाला मी सुती कापड बांधून घेतला आहे। अशा प्रकारे सुती कापड किंवा रुमाल घ्यायचा। हा कापड ओला करायचा, यावर पाणी शिंपडून घ्यायचं। कापड असा ओला करून घेतला की थालीपीठ याला चिटकत नाही। आता एक गोळा घेऊन हातानेच अशा प्रकारे थापून घ्यायचा। हाताला पाणी लावायचं आणि ओल्या हातानेच थालीपीठ थापून घ्यायचे।
हाताला पाणी लावल्यामुळे हे हाताला अजिबात चिटकत नाही। छान गोल थालीपीठ तयार झालं आहे। जर तुम्हाला याला आणखी गोल आकार द्यायचा असेल तर यावर प्लेट ठेवून तुम्ही थालीपीठाला गोल आकार देऊ शकता। आता हे थालीपीठ भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा मध्यम गरम झाला की यावर तूप घालायचे। थालीपीठ तुम्ही तुपावर किंवा तेलावरही बनवू शकता। थालीपीठ तव्यावर सोडताना थालीपीठाचा भाग असा खाली ठेवायचा आणि वरून हळूच कपडा ओढून घ्यायचा। थालीपीठावरून सुद्धा मी 1 चमचा तूप घालून घेते। आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा ते 1 मिनिट थालीपीठ भाजून घ्यायचं। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा, हाय फ्लेमवर थालीपीठ भाजू नका, नाहीतर ते खालून जळू शकते। आता 1 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि परत थोडा वेळ थालीपीठ शिजवू द्यायचं। थालीपीठ पलटवायची अजिबात घाई करायची नाही, नाहीतर मग ते तुटू शकते। बघा थालीपीठ छान खमंग भाजलं गेलं आहे। आता परत तुम्ही यावर तूप घालू शकता किंवा कमी तुपाचे बनवायचे असेल तर तूप नका घालू। बघा दोन्ही बाजूने थालीपीठ छान शिजलं आहे। हे आता काढून घेऊया। अशाच प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे। जर तुम्हाला असे मोठे मोठे थालीपीठ बनवता येत नसेल, बऱ्याच जणांचे थालीपीठ पलटवताना तुटतात, तर अशा प्रकारे छोटे छोटे थालीपीठ बनवून शिजवून घेऊ शकता। हे सुद्धा 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे। थालीपीठ आता पलटून घेऊया। तुपामध्ये बनवलेले साबुदाण्याचे थालीपीठ खूप छान लागतात। नेहमीच साबुदाण्याची उसळ खाण्याचा कंटाळा येतो, तर एखाद्या वेळी हे साबुदाण्याचे थालीपीठ बनवून बघा। पटकन तयार होतात आणि बनवायलाही सोपे आहे आणि छान खुसखुशीत कुरकुरीत होतात। हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी मी इथे 1 कप शेंगदाणे घेत आहे। हे शेंगदाणे आता लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे। शेंगदाणे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे लो फ्लेमवर भाजाल तितकेच लाडू छान खुसखुशीत होतात आणि चवीलाही छान लागतात। शेंगदाणे खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि उपवास जर असेल तर वीकनेस जाणवत नाही। शेंगदाणे खूप काळे होईपर्यंत पण भाजायचे नाही आहेत। हे आता भाजून झाले आहे। आता हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये 1 कप खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा। खोबऱ्याचा किस मी या कपामध्ये दाबून असा 1 कप भरला आहे। खोबरं आणि शेंगदाणे मी 1-1 कप घेतले आहे, पण हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। खोबरंसुद्धा आता लो फ्लेमवरच छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। सुक्या खोबऱ्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे असं म्हणतात की दिवसभरात भूक लागेल तेव्हा थोडं थोडं खोबरं खाल्लं की रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि खोबऱ्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटते आणि जेवणापर्यंत भूक लागत नाही। शिवाय खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असते, त्यामुळे हे त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगलं आहे। तर खोबरंसुद्धा आता छान खमंग भाजून झालं आहे। हे सुद्धा आता एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात। आता परत याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं। हे लाडू तुम्ही तूप न घालताही करू शकता, कारण शेंगदाणे आणि खोबऱ्यामध्ये आधीच तेल असते, पण तूप घातल्यामुळे लाडूला टेस्ट छान येते। तूप गरम झालं आहे। यात आता आपल्याला खजूर घालायचे आहे, तर मी इथे 1.5 कप खजूर घालणार आहे। खजूरमधले बिया काढून घेतले आहे। खजूर जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ते चांगले ताजे बघून घ्यायचे। कधीकधी काही खजूरमध्ये कचरा असतो, तर ते खजूर आधी पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे, त्यानंतर लाडूसाठी वापरायचे। खजूरसुद्धा लो फ्लेमवर चमच्याने एकसारखे परतत राहायचे। खजूर खाल्ल्याने पोट भरपूर वेळ भरलेलं राहते आणि शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते। खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते, हाडं मजबूत होतात। निरोगी त्वचा आणि सुंदर केसासाठी सुद्धा खजूर खाणे फायदेशीर असते। खजूर थोडे गरम झाले की ते नरम होतात। बघा हे खजूर आता नरम झाले आहे। खूप जास्त वेळ पण भाजायचे नाही आहे। आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा। हे सगळं आता आपण भाजून घेतलं आहे। यामध्ये तुम्ही आवडीनुसार काजू बदाम सुद्धा घालू शकता। आता शेंगदाणे आणि खोबरं आपण मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊयात। तर बघा मी हे असं थोडं जाडसरच मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता यात खजूर घालायचे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तुम्हाला हे किती जाड ठेवायचं, किती बारीक हवं त्यानुसार मिक्सरमधून हे फिरवून घ्या, पण यावेळी मात्र मिक्सर चालू बंद करून हे बारीक करून घ्यायचं, कारण खजूर चिकट असते। तर बघा मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। 2 बॅचेसमध्ये थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेतलं आहे। यामध्ये तुम्ही विलायची किंवा जायफळही घालू शकता,
पटकन 10 मिनिटातच हे मिश्रण तयार झालं आहे। आता आपण याचे लाडू वडून घेऊयात। आणि बघा याचे लाडूसुद्धा पटकनच वडले जाते। हे लाडू बनवायला खूप सोपे आहे, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, पाकही बनवावं लागत नाही आणि पटकन तयार होतात। फक्त 3 साहित्यात आणि अगदी कमी खर्चात हे पौष्टिक लाडू बनतात। तर आता नवरात्रीच्या उपवासामध्ये हे लाडू नक्की करून बघा। तर सगळ्यात आधी मी इथे 2 मोठे कच्चे बटाटे शिलून आणि किसून घेतले आहे। अशा प्रकारे मोठे होल असलेल्या किसणीने किसून घ्यायचे, यामुळे कीस छान लांब लांब पडतो। आता यातच एक उकडून बारीक केलेला बटाटा घालायचा। त्यानंतर पाव कप भगरचे पीठ घालायचं। भगर मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे, यालाच वरई सुद्धा म्हणतात। त्यानंतर 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ घालायचं। राजगिऱ्याचं पीठ नसेल नाही घातलं तरी चालेल, पण असेल तर नक्की घाला, भजी खूप टेस्टी लागतात। यातच हाफ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट घालते। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। थोडंसं अद्रक किसून घालायचं। हाफ टीस्पून जिरेपूड घालायची। हाफ टीस्पून काळे मिरेपूड घालायची। त्यानंतर चवीनुसार सेंधव मीठ घालायचं। जर तुम्ही उपासाला साधं मीठ खात असेल तर ते घाला। 1 टीस्पून तीळ घालायचे। तुम्ही उपासाला तीळ खात नसेल तर नाही घातले तरी चालेल। 1 टीस्पून साखर घालायची। त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे भज्यांना टेस्ट खूप छान येते। आता हे आपण भिजून घेऊया, पण भिजवण्यासाठी यात आता पाणी घालायचं नाही आहे, कारण बटाट्यामध्ये आधीच पाणी असते। तर आधी हे असंच भिजून घ्यायचं। हे भिजून झाल्यानंतर आता यात मी थोडंसं पाणी घालते। आवश्यकता वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं। आता यात 1 टेबलस्पून गरम तेल घालून घेऊया। तेल घातल्यानंतर परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याची भजी बनवून घेऊयात। तर इथे कढईमध्ये मी आधी तेल तापवायला ठेवले होते। तेल तापले आहे का हे पाहण्यासाठी थोडंसं बॅटर तेलात घालून बघायचं। तेल तापले आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन छोटे छोटे भजी तेलात सोडायचे। भजी तळताना जर गॅस कमी केला तर भजी तेलकट होतात आणि जास्त वाढवला तर भजी आतून कच्ची राहतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवरच भजी तळून घ्यायची। भज्यांच्या वरचा हा तेलाचा फेस कमी झाला की भजी आपोआप मोकळी होतात। खालच्या साईडनी भजी व्यवस्थित शिजली की झाऱ्याने पलटून घ्यायची। भजींना गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायची आहे। भजी तळताना झाऱ्याने ती एकसारखी हलवत राहायची, म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारख्या रंगावर तळल्या जाते। भजी आता झाऱ्याने प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघा भजी छान कुरकुरीत झाली आहेत। याच प्रकारे मध्यम आचेवरच सगळे भजी तळून घ्यायचे। तर इथे प्लेटमध्ये मी काही भजी तळून घेतले आहेत। आता या भज्यांसोबत खाण्यासाठी आपण दह्याची आंबट गोड चटणी बनवूयात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप दही घेते। हे 100 ग्रॅम दही आहे। त्यानंतर यात 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घालायची। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमधून बारीक केले आहे। त्यानंतर यात मी 2 छोट्या हिरव्या मिरच्या घालते। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। हाफ टीस्पून जिरे पावडर घालायचे। हाफ टीस्पून काळी मिरी पावडर घालायची। त्यानंतर 1.5 ते 2 टेबलस्पून साखर घालायची। दही आंबट असेल तर 2 टेबलस्पून साखर घाला। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि आता सगळ्यात शेवटी यात थोडंसं पाणी घालायचं। तर ही चटणी मी मिक्सरमधून फिरवून घेतली आहे। भज्यांसोबत खाण्यासाठी चटणी अशी पातळच पाहिजे। आता यावर तडका घालायचा। तर तडका पॅनमध्ये मी इथे तेल गरम करून घेतले आहे। यात हाफ टीस्पून जिरं घालायचं आणि हिरवी मिरची कट करून घालायची। आता हा तडका आपण ह्या चटणीवर घालून घेऊया। ही आपली आंबट गोड दह्याची चटणी तयार झाली आहे। ही चटणीसुद्धा खूप टेस्टी होते। जर तुम्हाला चटणी बनवायला वेळ नसेल तर भजी तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा कोथिंबीर चटणी, शेंगदाण्याची चटणी यासोबतसुद्धा खाऊ शकता। तर इथे आपले गरमागरम भजी आणि चटणी बनवून तयार आहे। ही ग्रीन कोथिंबीरची चटणी आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरची चटणीसुद्धा बनवू शकता।
बघा भजी मस्त कुरकुरीत दिसत आहे आणि खूप टेस्टी होतात हे भजी, एकदा नक्की ट्राय करून बघा। तर सगळ्यात आधी इथे कढाईमध्ये मी 1 कप साबुदाणा भाजून घेते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि चमच्याने एकसारखं हलवत फक्त 3 ते 4 मिनिटच हा साबुदाणा भाजून घ्यायचा। तर 2-3 मिनिटं मी आता हा साबुदाणा भाजून घेतला आहे। खूप जास्त भाजायचा नाही, साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा साबुदाणा आता थंड होऊ द्यायचा। तर साबुदाणा थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे। आता हा बारीक करून घ्यायचा, खूप जास्त पण पीठ करायचं नाही, रवा ठेवायचा। आता हा साबुदाणा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। आता परत ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेत आहे। शेंगदाणे भाजून त्याच्यावरची साल काढून घेतली आहे। शेंगदाणे सुद्धा आता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे। शेंगदाणे मी बारीक करून घेतले आहे, हे सुद्धा आता ह्या साबुदाण्याच्या पिठामध्येच घालायचे। त्यानंतर मी 2 कच्चे बटाटे घेतले होते आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून हे पाण्यात ठेवले आहे। बटाटे असे पाण्यात ठेवल्यामुळे ते काळे पडत नाही। बटाटे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, याची पेस्ट करायची। तर यामध्येच मी 2 हिरव्या मिरच्या घालते। तुम्हाला वडे किती तिखट बनवायचे आहे त्या अंदाजानुसार तिखट घाला। त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं घालते। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घ्यायचं। यात बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहायला नको। बटाटे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे। आता यात थोडीशी कोथिंबीर घालते। आता परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। कोथिंबीर जर आधीच घातली असती तर त्याची पेस्ट तयार झाली असती, त्यामुळे अशी नंतर घालायची। ही बटाट्याची पेस्ट सुद्धा आता यातच मिक्स करायची। त्यानंतर चवीनुसार अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालायचं। मी उपवासाचं सेंधव मीठ घालते। आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आधी पाणी न घालताच मिसळून घ्यायचं। हे असं व्यवस्थित मिक्स करून झालं की यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा। खूप जास्त पण घट्ट करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही, पण सॉफ्ट गोळा मळायचा। तर मला हा गोळा मळण्यासाठी अर्धा कप पाणी लागलं आहे, पण थोडंसं 1-2 चमचे पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकते। आता यावर झाकण ठेवायचे आणि हे पीठ 15 मिनिटं मुरू द्यायचे। ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, हे कंपल्सरी 15 मिनिटं मुरायला ठेवायचं। यामुळे काय होतं की यामध्ये जे आपण पाणी घातलं आहे ते सगळं साबुदाणा शोषून घेतो आणि साबुदाणा व्यवस्थित भिजतो। तर हा साबुदाणा मुरेपर्यंत आपण वड्यांसोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया। तर इथे मी कोथिंबीरची चटणी बनवते। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर शेंगदाण्याची चटणी बनवून घ्या। तर चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे। यात 1 हिरवी मिरची घालायची आणि थोडंसं अद्रक घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे। थोडंसं चवीनुसार पाव चमचा मीठ घालायचं आणि यात अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आणि सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी मिक्सरमधून अगदी बारीक फिरून घ्यायची। तर चटणी मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे। तर आता 15 मिनिटं सुद्धा झाले आहे, साबुदाणा मुरायला ठेवला होता। आता परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं। जर थोडं घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा। तर हे पीठ मी आता चांगलं दाबून दाबून मळून घेतलं आहे। आता एक छोटासा गोळा घ्यायचा आणि गोल करायचा। असं हाताने दाबून घ्यायचा आणि साइडनी जे असे क्रॅक्स पडतात ते सुद्धा बोटाने दाबून घ्यायचे। बघा छान वडा तयार झाला आहे। असे छोटे छोटे वडे तयार करायचे। तर मी इथे सगळे वडे तयार करून घेतले आहे। हे वडे आता छोटे छोटे दिसत आहे, पण तळल्यानंतर हे चांगले फुलतात। आता वडे आपण तळून घेऊयात। वडे तळण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते। तर थोडेसे पीठ मी यामध्ये घालून बघते। तेल चांगलं तापलेलं आहे। आता यात हळूच वडे सोडायचे। एका वेळी तुम्ही 4-5 वडे तळून घेऊ शकता। तर सुरुवातीला मी 4च वडे तळून घेते आणि बाकीचे वडे नंतर तळून घेणार आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आणि मिनिटभर हे वडे असेच ठेवायचे, पलटवायचे नाही। मध्ये मध्ये चमच्याने यावर असं तेल सोडायचं। आता 1 मिनिटानंतर वडे पलटून घेते। पलटवल्यानंतर परत 2-3 मिनिटं हे वडे तळून घ्यायचे। मधात 1-2 वेळा परत पलटवायचे, पण खूप जास्त पण सारखं पलटवत राहायचं नाही, नाहीतर वडे तेलकट होणार। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहे। तर बघा आता वडे तळून झाले आहे, याला छान रंग आला आहे।
मी काढून घेते। तर बघा मस्त साबुदाणे वडे तयार आहे, चटणी सुद्धा तयार आहे आणि वडे छान फुगले आहे, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले आहेत। घाईच्या वेळी पटकन हे वडे तयार होतात किंवा कधी-कधी आपण साबुदाणा भिजायला ठेवायचं विसरून जातो, तर अशा वेळी हे वडे बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।